म्हसा येथील बैल बाजार महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध बैल बाजार। या बैल बाजारामध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून बैल विक्रीसाठी आणले जातात। जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, विद्यमान सदस्य गेली 25 वर्ष या बैल बाजारामध्ये बैलांची विक्री करत असतात। यंदाच्या वर्षीही या बैल बाजारामध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली। पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही या बाजाराला भेट देऊन सगळ्यांचेच कौतुक केले। विशेष म्हणजे जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, विद्यमान सदस्य देवराम लांडे यांना तब्बल 51,000 रुपये व मानाची ढाल बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। एवढा मोठा पुरस्कार आणि सन्मान देवराम लांडे यांना मिळाल्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये त्यांचं कौतुक होत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या म्हसा येथे भरणाऱ्या बाजारामध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी व्हायची, गरीब व्यापाऱ्यांना लुटलं जायचं। मात्र देवराम लांडे यांची एंट्री झाल्यापासून सगळ्याच शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला, हेही महत्त्वाचंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। चारा साक्षरता अभियान पण आपण घेत आहे, त्याबद्दल थोडी माहिती सांगा। चारा साक्षरता अभियान महाराष्ट्रात आपण चालू केलं आणि त्यामुळं 3,94,720 पशुधन या महाराष्ट्रात आहे। त्यांना किती मेट्रिक टन चारा लागेल त्याच्यासाठी आम्ही 65 कोटी रुपये अवॉइड केले राज्य सरकारने। आणि त्यामुळं तुम्हाला पालघर आणि ठाणे आणि रायगड जिल्ह्याचा प्रत्येक मंगळवारी आमची मीटिंग होती, त्यातून आम्ही चाऱ्याचा आढावा घेतो, पाण्याचा आढावा घेतो। परंतु आम्हाला एक्सेस रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा जो चारा आहे। सर, राष्ट्रीय कृषी प्रदर्शन आपण भरवत आहे यंदा, काय सांगाल त्याबद्दल? राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात जगात देशातली जे आजची ब्रीड आहे, चांगली ब्रीड आहे, ती आम्ही 22 कोटीचा जवळजवळ सुलतान हा देखील आम्ही जालन्याला आणलेला आणि तशा लेवलचं महाराष्ट्राला होस्ट म्हणून भारत सरकारनं मान्यता दिली आहे। म्हणून भारत सरकारच्या विद्यमाने आणि महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 40 कोटी रुपये खर्च करून तिथं पशु प्रदर्शन केलं आहे। त्यातून एक महाराष्ट्रात जे ब्रीड आहे देशामध्ये, कांकरी असेल, राठी असेल, साहिवाल असेल, हरियाणाचे असेल, हे सर्वच ब्रीड आम्ही राज्य सरकार विकत घेणार आहे आणि प्रदर्शनात ठेवणार आहे। कोकण रिजन, पुणे रिजन, विदर्भ आणि मराठवाड्याच्या रिजन महाराष्ट्रातील पशुधन कसं वाढावं आणि दुधाचं उत्पन्न होऊन शेतकऱ्यांना 4 पैसे जास्त मिळेल या दृष्टीने